कर्ज वसूल करण्यासाठी सावकारांनी विकली गरजू तरुणाची किडनी। श्रीलंकेत नेऊन तरुणाची किडनी विकण्याचा धक्कादायक प्रकार। पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला गंभीर वळण। पाणी वाटप प्राधिकरणाच्या सदस्याचे हितसंबंध गुंतल्याचं उघड। हायकोर्टाने दिले राजीनाम्याचे आदेश। ऊस आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलेल्या मदतीवरून वाद। मदत पोहोचलीच नसल्याचा बळीराजा संघटनेचा आरोप, तर मदत दिल्याचा सदाभाऊ खोत यांचा दावा। उस्मानाबादच्या परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेची शाळा IBN लोकमतच्या पाठपुराव्याने सुरू। जिल्हा परिषदेच्या अंतर्गत वादातून शाळा होती 7 दिवसांपासून बंद। बुलढाण्यातील खामगावात भर वस्तीत घुसलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात। 4 तास सुरू होता थरार। आणि कोल्हापुरातल्या दाजीपूर अभयारण्यात पार पडला फुलपाखरू महोत्सव। अनेकांना भुरळ घातलं दाजीपूर अभयारण्य। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण सुरुवात करूयात अकोल्याच्या बातमीने। अकोल्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। अकोल्यामध्ये एक कर्ज वसूल करण्यासाठी सावकाराने एका तरुणाची किडनी विकली आहे आणि या सावकाराकडून संतोष गवळी या तरुणाने 20,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं। संतोष हे कर्ज वेळेत फेडू शकत नव्हता। हा सावकार आनंद जाधव आणि देवेंद्र शिरसाट या दोघांनी या संतोष गवळीला धमकावलं। सावकाराकडनं कर्ज फेडू शकत नशील तर किडनी दे अशा शब्दात त्याच्यावर जबरदस्ती केली। संतोषला नागपूरला नेऊन त्याची मेडिकल टेस्ट केली। नंतर त्याचा पासपोर्ट काढून श्रीलंकेला नेण्यात आलं आणि तिथे त्याची किडनी काढून ती विकण्यात आली। या प्रकरणी आता आनंद जाधव या सावकाराला आणि देवेंद्र शिरसाटला अटक करण्यात आली आहे। या दोघांचे पासपोर्ट ही पोलिसांनी जप्त केलेत। पण या घटनेमुळे अकोल्यामध्ये किडनी विकणारं रॅकेटच असल्याचा पोलिसांना संशय आहे। आनंद जाधव या आरोपीने 20,000 रुपये दिले होते कर्जापोटी। त्या कर्जासाठी तो 2,000 रुपये हप्ता घेत होता। त्याच्यामुळे याने त्याला सांगितलं की बाबा माझे पैसे दे किंवा तुझी किडनी दे आणि त्याच्यामध्ये भरपूर मोबदला मिळेल असं सुद्धा आमिष आनंद जाधव याने सांगितलं। याचा विचार करून मग तो किडनी देण्यास तयार झाला। तो त्यास घेऊन नागपूर येथे रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली। तपासणी करण्यात आल्यानंतर नागपूर येथे पासपोर्टच्या बाबतीमध्ये त्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले। त्यानंतर यांनी जो फिर्यादी संतोष गवळी आहे यास मुंबईला घेऊन जाऊन मुंबईतून श्रीलंकेला घेऊन गेले व श्रीलंकेला त्याची किडनी तिथे काढण्यात आली। आधीच विदर्भातला शेतकरी हा निसर्गाच्या आवककृपेमुळे आत्महत्या करताना दिसतोय। तेच दुसरीकडे सर्वसामान्यांच्या भोवती सावकारी पाश हा घट्ट झालेला आहे आणि त्यातनंच आपण बघतो या तरुणाला या सावकारांनी श्रीलंकेत नेऊन त्याची किडनी विकायला लावली असा एक धक्कादायक प्रकार अकोल्यात घडलेला आहे। यानंतर आपण जाणून घेऊयात पुण्यातील धरणांमधून उजनी धरणामध्ये 10 TMC पाणी सोडण्याच्या प्रकरणामध्ये जलसंपदा अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं पाणी वाटप प्राधिकरणाचे सदस्य सुरेश सोडत यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेत। आमदार भारत भालके यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं पाणी प्राधिकरण समितीला यासंबंधी निर्णय घेण्याचे आदेश दिलेत। 26 ऑक्टोबरला समितीचे सदस्य सुरेश सोडल आणि चितकला झुच्ची यांनी सुनावणी करत पुण्यातील धरणातून 10 TMC पाणी सोडण्याचा निर्णय दिला। मात्र सोडल यांची उजनीच्या लाभक्षेत्रात 12 एकर जमीन असल्याचं कोर्टाच्या लक्षात आलं। हायकोर्टाने सोडल यांनी जाणीवपूर्वक माहिती लपवल्याचा प्रयत्न केल्याचं सांगत सोडल यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे प्रश्न असा पडतोय की हे पाणी नेमकं मुरतंय कुठे। यामध्ये जे मुद्दे समोर येतात त्यामध्ये भारत भालके यांचा उजनीच्या धरणात पाणी सोडण्याचा अर्ज होता। हायकोर्टाने पाणी प्राधिकरण समितीला सुनावणीचे आदेश दिले। त्यानंतर सुरेश सोडल आणि चितकला झुच्ची यांची 26 ऑक्टोबरला सुनावणी झाली। पुण्याच्या धरणातून 10 TMC पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले। सोडल यांची उजनीच्या लाभक्षेत्रात 12 एकर जमीन आहे। हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान ही बाब उघड झाली। सोडल यांनी हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केल्याचे कोर्टाने त्यांच्यावरती ताशेरे ओढले आणि त्यानंतर आता हायकोर्टाने सोडल यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले। आणि याबद्दल आम्ही जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्याशी बातचीत केली। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी।
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण ही एक अर्धन्यायिक ज्युडिशियल बॉडी आहे, क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे, इंडिपेंडंट रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, स्वतंत्र प्राधिकरण आहे. त्यांनी त्यांचं आब राखून जे काम करायला पाहिजे होतं ते न करणं हे गेल्या अनेक दिवसापासून दिसत होतं आणि ही शोकांतिका झाली हे आज ना उद्या होणारच होतं. ही सगळी संस्था जी स्थापन झालेली आहे याचा मूळ उद्देश असा होता की महाराष्ट्रातल्या सर्व पाण्याचं नियमन त्यांनी करावं. भूपृष्ठावरचं पाणी, भूगर्भातलं पाणी आणि सर्व प्रकारच्या पाण्याचा वापर. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात या क्वासी ज्युडिशियल बॉडीने, अर्धन्यायिक संस्थेने त्यांना जे कायद्याने अधिकार दिले होते ते नीटसे वापरले नाहीत. प्राधिकरण म्हणून त्यांनी काम केलंच नाही मोठ्या प्रमाणावरती. ही खूप मोठी शोकांतिका आहे. कार्यपद्धतीबद्दल एकूणच तुम्हाला त्यांच्या हे वाटतं की नाराजी आहे किंवा चुकीच्या पद्धतीनं काम करतात? कार्यपद्धतीबद्दल नक्कीच नाराजी आहे आणि त्यांनी त्यांचे अधिकार वापरले नाहीत. त्यांना कायद्याने जे कामं सांगितली ती केली नाहीत त्यांनी. उदाहरणार्थ पिण्याच्या पाणी आणि औद्योगिक वापराचं पाणी ह्याच्या नियमनाचा त्यांनी अजिबातच विचार केला नाही आणि फक्त शेतीच्या पाण्याकडे ते आले. ते सुद्धा जायकवाडीची केस झाल्यानंतर हे सगळे जागे झाले आणि ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. एक चांगली संधी होती. महाराष्ट्रातलं हे पहिलं प्राधिकरण होतं. त्यांनी फार मोठा म्हणजे काय लोकांचा विश्वास गमावल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. असं होणं हे दुर्दैवाची गोष्ट पण आहे. हे काय आपण म्हणू शकतो कुंपण शेत खाते, म्हणजे जर सदस्यच लाभार्थी असतील तर मग कोर्टाचा निर्णय जर तुम्हाला स्वाभाविक वाटतो ही प्रतिक्रिया? त्यांनी हे माझ्यासमोर चालू नये, नॉट बिफोर मी असं म्हणायला पाहिजे होतं. ते स्वतःच त्यामध्ये इंटरेस्टेड होते. त्यांची स्वतःची शेती तिथं जर असेल तर हे चुकीचंच झालेलं होतं. हे योग्यच आहे. म्हणजे कोर्टाने दिलेला निर्णय हा योग्यच आहे. आमची भूमिका ह्याच्यापुढे जाऊन अशी आहे की हे प्राधिकरण स्थापन झाल्यापासून त्यांनी पंचतारांकित वृद्धाश्रम म्हणून काम केलं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे प्राधिकरण स्थापन करण्यामागचा हेतू असा होता की आपल्याला पाण्याच्या बाबतीतले जे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे ते जरा जास्त तज्ज्ञ लोकांकडून घेतले जावेत, राजकारणापासून दूर राहून केले जावेत. असं झालं नाही आणि राजकारणाच्या फार जवळ गेल्यामुळं काय होतं ह्याचं हे उदाहरण आहे असं मला वाटतं. आपण बघितलं की मोठी गोष्ट आहे की कोर्टाने अशा पद्धतीनं एका अभियंत्याला किंवा सरकारी नियुक्त केलेल्या माणसाला सांगणं की तुम्हाला पदावरती राहायचा अधिकार नाही आहे, त्यामुळं प्राधिकरणाने त्यांची जी कार्यपद्धती आहे ती सुधारली पाहिजे. सरकारने या प्राधिकरणावरती नियुक्त्या करताना जे राजकीय हितसंबंध आहेत ते दूर ठेवले पाहिजेत, असंच प्रदीप पुरंदरचं सुचवत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे. धुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दीपक शेलार हरवले असल्याची उपहासात्मक तक्रार वॉर्ड क्रमांक 26च्या नागरिकांनी केली आहे. निवडून आल्यापासून शेलार यांचं वॉर्डात दर्शन झालं नसून त्यांनी निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी थेट पालिका गाठली. शेलार यांचे फोटो नागरिकांनी पालिकेच्या आवारात फिरवला आणि हे नगरसेवक कुठे सापडले आहेत का अशी विचारणा केली. शेलार यांना शोधून द्यावं असं साकडं नागरिकांनी उपायुक्तांना यावेळी केलं. महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असल्याने कामच होत नाहीये. नगरसेवकांनी आपल्या प्रभागात फिरकणं सोडून दिलेले. दरम्यान प्रभागात विकास कामं होत नसल्याने वैतागलेले नागरिक अशा प्रकारे नगरसेवकाची तक्रार पालिका दरबारी करताना दिसत आहेत. अहमदनगर पारनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. मुळा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा सुरू असताना पारनेरच्या तहसीलदारांनी या ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 4 JCB मशीन्स आणि 1 वाळू वाहून नेणारा टँकर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. तहसीलदार भारती सागरे यांनी ही कारवाई केली आहे. यानंतर बघूया, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या मदतीवरून वाद सुरू झाला. या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचली नसल्याचा आरोप बळीराजा संघटनेने केला. 2012 मध्ये झालेल्या ऊस आंदोलनात कुंडलिक कोकाटे आणि चंद्रकांत नलावडे या 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या कुटुंबियांना 20 लाखांच्या मदतीची घोषणा केली होती. मात्र मदत मिळालीच नाही आणि त्यामुळे संघटनेने यासंबंधी खुलासा करण्याची मागणी बळीराजा संघटनेने केली आहे. दरम्यान या शेतकऱ्यांना मदत दिली गेली याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे असल्याचं स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय. त्याचे पुरावे म्हणून त्यांनी काही कागदपत्र या ठिकाणी उपस्थित केली आहेत. याबद्दल 2012 मध्ये या राज्यामध्ये जे ऊस आंदोलन झालं त्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांची मुलं शहीद झाली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या शहीदांच्या वारसांना
मदत करण्याची म्हणून घोषणा केली. दोघांच्या वारसांना 20-20 लाख रुपये प्रत्येकी देण्याची घोषणा केली. खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे शेतकऱ्याकडून किती रक्कम जमा झाली आणि त्या वारसांना का दिली नाही याचं कुठलंही उत्तर द्यायला ते तयार नाहीत. त्यामुळे बळीराजा शेतकरी संघटनेने या गोष्टीचा छडा लावण्याचा निर्धार केला. याबद्दल आपण बोलणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आपल्याबरोबर आहेत. सदाभाऊ, बळीराजा संघटनेनं दावा केलेला आहे की 2012 मध्ये जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनात जे शेतकरी शहीद झाले त्यांना आपण मदतीची घोषणा केली होती, पण ती मदत त्यांना मिळालेलीच नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. यावरती आपण आपल्याला काय म्हणायचं आहे? नाही, या जे आरोप करत आहेत ते आमच्या बरोबरच होते आणि आता या वर्षभरामध्ये आमच्यापासून लांब गेले आणि आमच्या बरोबर 2 वर्ष ते त्या मृत्यू झाल्यानंतर होते. त्या 2 वर्षामध्ये आम्ही त्यांना मदत दिली असं दिसलं नाही, पण 3 वर्षानंतरच त्यांना मदत दिली नाही असं अचानक स्वप्न पडायला लागलं. आणि एवढे फालतू लोकांच्या बाबतीमध्ये मला काही बोलायचं नाही, कारण जे शेतकरी शहीद झाले त्यांचा अशा पद्धतीनं राजकारणासाठी वापर होतो हे सगळ्यात खेदाची बाब आहे. आणि आम्ही त्या लोकांना मदत केलेली आहे, त्याचे पुरावे त्यांच्या बँकेमध्ये डिपॉझिट आहेत. कारण चंद्रकांत नलवडे हा शेतमजूर शेतकरी होता आणि त्या शेतमजूर शेतकऱ्याच्या खात्यावरती आज वितीला जवळजवळ 22-23 लाख रुपये आहेत आणि प्रत्येक गावागावातल्या शेतकऱ्यांनी वर्गणी काढून त्या ठिकाणी दिलेली होती. खासदार राजू शेट्टीने आवाहन केलं की हे कुटुंब वाऱ्यावर सोडता कामा नयेत आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी मदत केली आणि दिली. त्याच पद्धतीनं कोकाचनला सुद्धा मदत दिली. स्टेट बँकेमध्ये त्यांच्या खात्यावरती डिपॉझिट आहेत, ते कागद पुरावा म्हणून मी आपल्याकडेही सादर केलेले आहेत. परंतु या मंडळींनी यांना मदत किती केली हे पहिल्यांदा जाहीर करायला पाहिजे. यांनी 1ही रुपया जाहीर केला नाही, परंतु स्वाभिमानीची वाढती ताकद आणि स्वाभिमानीला रोखायचं असेल तर हे सगळे नैवेद्यावरचे कावळे आता जागे झालेले आहेत आणि स्वाभिमानीला रोखण्यासाठी आरोप करत आहेत. मी यांना विनंती करतो की आतापर्यंत जेवढ्या आंदोलनामध्ये शहीद शेतकरी झाले त्यांना किती मदत केली, मागच्या सरकारनं सुद्धा मदत केली नाही, पण आम्ही त्यांना मात्र मदत करून आधार देण्याचं काम केलं. किमान त्यांना मदत करता येत नसेल तर राहून दे, पण त्या कुटुंबाचा अपमान तरी तुम्ही राजकारणासाठी करू नका. आणि जे संजय पाटील धाटणेकर आरोप करत आहेत, कारण हे यांचा बोलवता धनी कोण आहे हे त्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे. कारण विधानसभेची तिकीट यांना दिली आणि ती तिकीट सुद्धा यांनी विकलेली होती. अशा माणसांना शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतंय सदाभाऊ की यावरनं राजकारण केलं जातंय. आपण जी मदत या शहीद शेतकऱ्यांना घोषित केलेली ती मदत तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि बळीराजा संघटनेने जो मदत न केल्याचा दावा केलेला आहे तो चुकीचा आहे असं आपलं म्हणणं आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि या सगळ्या घडामोडीनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर एक ताजी बातमी येते, ती आहे कोकणातनं सिंधुदुर्गात पुन्हा मायनिंग प्रकल्प सुरू करण्याच्या सरकारच्या हालचालींना वेग आलाय. डेगवे आणि बांदा गावामध्ये मायनिंगसाठी टेंडर मागवण्यात आले. 152 हेक्टर जागेमध्ये लोह खनिजाच्या मायनिंगसाठी हे टेंडर मागवण्यात आले. डेगवे ग्रामस्थांनी मात्र या सगळ्या प्रकाराला, या प्रोसेसला कडाडून विरोध केल्याचं आपल्याला कळत आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर आपल्याबरोबर आहे. दिनेश, कुठेतरी कोकणात होणारे हे सगळं मायनिंग थांबवण्यासाठी म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांकडनं, पर्यावरण प्रेमींकडनं प्रयत्न होत आहेत, त्याबद्दल न्यायालयात देखील धाव घेण्यात आली. पण आता पुन्हा एकदा सरकारकडनंच आपण पाहतोय की हे मायनिंगसाठी म्हणून टेंडर मागवण्यात आलेले आहेत. काय माहिती याबद्दल? विशाल, सिंधुदुर्गातलं मायनिंगचं संकट आहे ते अजून टळलेलं नाहीये, हेच या सगळ्या टेंडरवरून दिसून येत आहे. ज्या प्रकारे गेल्या महिन्यामध्ये, म्हणजे गेल्या महिन्याभराच्या कालावधीत गोव्यातल्या सगळ्या मायनिंग उद्योगाला पुन्हा एकदा खुलं करण्यात आलेलं आहे. गोव्यामध्ये सेसा गोवाच्या 3 मायनिंग कंपन्या नुकत्याच सुरू झालेल्या आहेत. आणखीही जवळपास 93 मायनिंग ज्या बंद होत्या कंपन्या त्यांनाही गोव्यातल्या पर्यावरण मंत्रालयाने एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलेला आहे. त्याच पद्धतीने आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गात ह्या मायनिंग लीजसाठी टेंडर मागवण्यात आलेले आहेत आणि हे टेंडर अजूनही कुठल्या कंपनीने घेतलेले नाहीयेत असं आपल्याला कळतंय. परंतु 152 हेक्टर जागा, ज्याच्यामध्ये 100 हेक्टर जागेवर पूर्णपणे लोह खनिजाचं मायनिंग
करण्यासाठी हे टेंडर मागवण्यात आलेले आहेत. आणि हे मायनिंग जे आहे, आयर्न ओव्हर म्हणतात ज्याला, लोह खनिज, ते उच्च प्रतीचं खनिज आहे आणि त्यासाठी जवळपास ग्रेड 2चं खनिज आहे असं म्हणता येईल. आणि त्यासाठीच हे टेंडर आहे. आणि हे टेंडर घेण्यापूर्वीच तिकडच्या सगळ्या ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध केलेला आहे. लवकरच बांदा दशकृषीची जी मायनिंग विरोधी संघर्ष समिती आहे, त्यांची एक बैठक होणार आहे येत्या आठवड्यामध्ये आणि एक संघर्ष समिती स्थापन होणार आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्गात मायनिंग विरोधातला लढा जसा कळणेचा झाला तसाच सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाले आहेत असं आपल्याला म्हणायला हवं. विशाल, धन्यवाद दिनेश या सगळ्या माहितीबद्दल. सिंधुदुर्गात पुन्हा खाणी सुरू करण्याच्या सरकारच्या हालचालीनं वेग आलाय, त्याबद्दलचे टेंडर मागवण्यात आलेले आणि या विरोधात आता मायनिंग विरोधी संघर्ष समिती जी आहे ती सुरू करण्याचा निर्णय, स्थापित करण्याचा निर्णय तिथल्या स्थानिकांनी घेतलाय. ते लढा देणार आहेत आणि हे मायनिंग कसे सुरू होणार नाहीत या दृष्टीने ते प्रयत्न करणार आहेत. यानंतर बातमी आहे कोकणातनंच. पुढली बातमी कोकणातनंच आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. लोटे परशुराम भागात तर जगायचं कसं असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे लोटे परशुराम MIDC मध्ये पाण्याचा जलशुद्धीकरण पाण्यासाठी असणारा शुद्धीकरण करण्यासाठी जो कारखाना आहे त्या प्लांटची क्षमता फार नसल्यानं दूषित पाणी नदीत सोडलं जातं आणि यामुळे दुर्गंधी, बिघडलेलं आरोग्य, मेलेले मासे, नापिकीच्या समस्या उद्भवत आहेत. नारळ, आंबा आणि फणसाची झाडं सुकताना दिसत आहेत. नागरिक आजारी पडलेत. प्रदूषण बोर्ड मात्र नावापुरताय, ना कोणी पाहणी करायला येतं. कारवाई तर दूरच राहिली आणि त्यामुळे आम्हाला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न इथले नागरिक उपस्थित करतात. या घडामोडीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत. कोल्हापुरातल्या दाजीपूर अभयारण्यात पार पडला फुलपाखरू महोत्सव. अनेकांना भुरळ घालतं दाजीपूर अभयारण्य. कोल्हापूर निसर्गानं संपन्न असा हा जिल्हा. याच जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यामध्ये दाजीपूर अभयारण्य आहे. खरं तर हे अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध, पण राधानगरीतल्या बायसम नेचर क्लबच्या वतीनं पहिल्यांदाच फुलपाखरू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेकांनी तर फुलपाखराचे फोटो काढत आपल्या कॅमेऱ्यामध्ये फुलपाखरांच्या विविध छटा, त्यांचा रंग टिपला. दाजीपूर अभयारण्यात ज्या फुलांच्या वनस्पती आहेत त्यांचीही माहिती करून घेतली आणि त्यामुळे असा फुलपाखरू महोत्सव पुन्हा आयोजित करावा अशी अपेक्षाही सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. ज्या दाजीपूर अभयारण्यात हा फुलपाखरू महोत्सव पार पडला ते दाजीपूर अभयारण्य नेमकं कसं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. पश्चिम घाटामधलं दाजीपूर अभयारण्य खरं तर गव्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि याच अभयारण्याची एक सफर आज मी तुम्हाला घडवतोय. आपण बघतोय आपण याच अभयारण्यातल्या एका पॉइंटवर आहे आणि आपण जर समोर नजर टाकली तर सकाळची वेळ आहे. अतिशय वेगाने या ठिकाणी खरं तर वारा वाहतोय आणि या झाडांच्या जी पानं हलतायत यावरूनच आपल्याला लक्षात येतं की वाऱ्याचा किती या ठिकाणी वेग आहे. आणि या बाजूला जर आपण बघितलं तर असं विस्तीर्ण असं हे घनदाट असं पूर्ण हे अभयारण्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. कोल्हापूर शहरापासून जवळपास फक्त 70 ते 80 किलोमीटर अंतरावर हे दाजीपूर अभयारण्य आहे. आणि आपण जर समोर नजर टाकली तर या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये खरं तर हे एक नयनरम्य दृश्य आपल्याला हे समोर दिसतंय. या सगळ्या डोंगर रांगा, पर्वत रांगा या ठिकाणी झळाळून निघालेल्या आहेत खरं तर. आणि याच अभयारण्यामध्ये अनेक प्राण्यांचा देखील आतापर्यंत अस्तित्व असल्याचं समोर आलेलं आहे. आणि जर खाली आपण नजर टाकली तर या ठिकाणी एक मोठा जलाशय आपल्याला या ठिकाणी दिसतोय. खरं तर या ठिकाणावरूनच कोकणाला सुरुवात होते. दाजीपूरपासून खाली जर आपण गेलो तर फोंडा घाट उतरल्यानंतर खरं तर खाली कोकण लागतं आणि आपण समोर हे जे बघतोय हा जलाशय असेल किंवा ही जी विस्तीर्ण झाडी आहे याच झाडीमध्ये खरं तर हा कोकण विसावलेला आहे. आणि दाजीपूर अभयारण्यामध्ये जवळपास 500हून अधिक गवेरेडे असल्याचं आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर बिबट्या, अस्वल असे इतर जे प्राणी आहेत ते देखील प्राणी मोठ्या संख्येनं या दाजीपूर अभयारण्यामध्ये आहेत. अनेक पाणवठी देखील या अभयारण्यामध्ये आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर ही जी पूर्ण झाडी आहे ही आज ही निसर्ग संपन्न अशी ही झाडी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील याच दाजीपूर भागामध्ये मोठा पाऊस झालेला आहे. दरवर्षी खरं तर अतिवृष्टी होत असते या दाजीपूरच्या अभयारण्याच्या या क्षेत्रामध्ये. त्यामुळंच दरवर्षीप्रमाणे यंदा देखील जे पाणवठे असतील
किंवा ज्या सगळ्या डोंगर रांगा आहेत त्या पूर्णपणे हिरव्यागार झालेलं आपल्याला चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हे अभयारण्य आता पर्यटकांसाठी खुलं झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच सुट्टीमध्ये पुन्हा एकदा या अभयारण्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरपासून दाजीपूरला यावंच लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, राधानगरी, कोल्हापूर. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.